लखनौ विमानतळावर मोठा अपघात टळल्याचं सध्या समजतंय। सौदी अरेबियाहून लखनौला आलेल्या सौदी एअरलाइन्सच्या विमानात तांत्रिक बिघाड झालाय आणि विमानातील 250 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। तर सौदी एअरलाइन्सच्या SB3112 या विमानाच्या लँडिंग दरम्यान बिघाड झालेला होता आणि विमानाच्या चाकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठिणग्या उडाल्या आणि त्यामुळे धूर निघू लागला आणि वैमानिकाच्या सतर्कतेमुळे आणि विमानतळ कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आलंय। अग्निशमन दलानं 20 ते 25 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, सध्याची जी माहिती मिळते त्यानुसार लखनौ एअरपोर्टवरती जेव्हा हे विमान लँडिंग होत होतं तेव्हा मोठ्या प्रमाणात अग्नी म्हणजे धूर निघाला आणि काही प्रमाणामध्ये ह्या धुराच्या पार्श्वभूमीवरती फायर टीम देखील सतर्क जी आहे ती करण्यात आली होती। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर चौधरी चरण सिंग एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टवरती ही घटना आहे आणि एअरपोर्टवरती अशा पद्धतीने विमानाचा जे आहे ठिणग्या उडाल्यामुळे एक प्रकारे मोठी भीती जी आहे ती व्यक्त केली जात होती। लखनौच्या चौधरी चरण सिंग यांच्या एअरपोर्टवर यांच्या नावाने एक एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी सौदी अरेबियाचं एअरलाइन्स होतं त्या फ्लाईटचा नंबर होता SB3112 आणि त्याचं लँडिंग दरम्यान अशा पद्धतीने धूर आणि काही ठिणग्या उडाल्यामुळे थोडंसं भीतीचं वातावरण होतं। विशेष बाबमध्ये यात्रीकरूंचा जर विचार केला 242 हज यात्री यामध्ये होते, त्याचबरोबर क्रू मेंबर देखील होते। मात्र साधारण 20 मिनिटाच्या सगळ्या प्रयत्नांनंतर सगळ्या या अग्नी जो धूर येत होता त्याच्यावरती कंट्रोल मिळवण्यात येत आलं। सकाळी साधारण 6:30 वाजताची घटना आहे। शनिवारी 11:30 वाजता जेव्हा हे एअरपोर्टवरून हज यात्रियांना घेऊन परत हे निघत होतं तेव्हा ही घटना घडल्याचं सध्या सांगण्यात येत आहे आणि सर्व यात्रेकरू आणि जर आपण पाहिलं तर क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती सध्या मिळत आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये अहमदाबाद या ठिकाणी घडलेला विमान अपघात त्याच्या पार्श्वभूमीवरती या घटनेकडे सगळ्यांचं लक्ष जाताना पाहायला मिळतंय। बरोबर, नक्की शिवाजी, मोठा अपघात टळल्याचं म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।